हिम्मत असेल तर अमेरिकन युद्धनौका किनाऱ्याजवळ आणून दाखवाच, इराणचं ट्रम्प यांना थेट आव्हान. इराणच्या नौदलाचं नामोनिशाण मिटवू, ट्रम्प यांच्या धमकीला इराणच्या IRGCकडून जशास तसं उत्तर. चीनचं 90% तेल सामुद्रधुनीतूनच येतं. चीननं युद्धामध्ये सहभागी व्हायला हवं. युद्धामध्ये इतर देशांनी अमेरिकेला मदत करावी, डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये पुन्हा 2% वाढ. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार. तेलाचे दर $106 प्रति बॅरलवर. LPG वाहक शिवालिक जहाज आज गुजरातच्या मुंब्रा बंदरामध्ये दाखल होणार, तर नंदादेवी जहाज उद्या कांडला बंदरावर पोहोचणार. दुबई विमानतळाजवळ इराणी ड्रोन हल्ल्यानंतर आगीचा भडका. इंधन टाकीला फटका बसल्याची दुबई अधिकाऱ्यांची माहिती. ड्रोन हल्ल्यानंतर दुबई विमानतळावरील विमानसेवा तात्पुरती स्थगित. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणची राजधानी तेहरानमध्ये हवाई हल्ले. मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ हल्ला झाल्याची माहिती. इस्रायलकडून लेबनॉनच्या बेरूतमध्येही हवाई हल्ले. तेल अविववर इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला. अनेक ठिकाणी इराणनं मिसाईल डागल्या. 250 क्लस्टर बॉम्बनं इराणनं तेल अविवला लक्ष्य केलं. भीषण हल्ल्यांचे व्हिडिओ समोर. पुण्यामध्ये सलग 5व्या दिवशी सिलेंडरसाठी रांगा. सिंहगड रोडवर सकाळपासूनच सिलेंडर घेऊन नागरिक रांगेमध्ये उभे. बुलढाण्यामध्ये घरगुती गॅसचा अवैध वापर उघड. 40 हॉटेल्सवर धाडी. कारवाईमध्ये 14 गॅस सिलेंडर जप्त. तहसीलदार विठ्ठल कुमरेंची कारवाई. हॉटेल मालकांचे धावे दणाणले. डोंबिवलीमध्ये गॅसच्या नावाखाली तिसरी सायबर फसवणूक. गॅस कनेक्शन बंद होणार सांगत 14 लाखांचा गंडा. रामनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल.